स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आपण डेमो मध्ये बघितलंय की फक्त डेमो मध्ये जे वापरलेले सगळे लेअरिक्स इमेज आहेत ते आपण त्याचे जे लेअरिक्स आहेत किंवा आपण प्रोजेक्ट केले त्याची लिंक तुम्हाला फक्त बीटमार्क मध्ये दिलेली आहे। ती बीटमार्क प्रोजेक्ट तुम्ही आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपला बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सिंपली फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडिया मध्ये जायचं आहे। आता मीडिया मध्ये गेल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर मटेरियल मधील मॉडेल इमेज आहे की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ऍड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतो। इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तुमचा इमेज इथं यूज करून हा स्टेटस क्रिएट करू शकता। आता इमेज ऍड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म जाऊन याची जी साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून इथं आपला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर या इमेजची लेअर आहे या ग्रुप लेअरच्या शेवटपर्यंत म्हणजे 14.18 सेकंदाच्या बीटमार्क पर्यंत वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन हा इमेज लेअर आहे तो सगळ्यात खाली बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचा आहे। त्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी मध्ये येऊन इथं आपल्याला 50% इथं ऑपेसिटी करायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे, बॅक निघून परत एकदा तोच इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्ट मध्ये जाऊन ऍड इफेक्ट मध्ये जाऊन सर्क्युलेशन व्हायब्रन्स हा इफेक्ट सर्च करून इथं आपल्याला तो ऍड करायचा आहे। त्यानंतर याचं जे सर्क्युलेशन सेटिंग आहे ते आपल्याला -100 करून याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। तर सिंपली इमेज ऍड करून घेतल्यानंतर परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडिया मध्ये जायचं आहे आणि मटेरियल मध्ये तुम्हाला एक ब्लॅक PNG दिलेलं आहे ते सिंपली इथं आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे आणि याची ही लेंथ इथं आपल्याला 14.18 या बीटमार्क पर्यंत वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर याची जी साईज आहे ती थोडीशी वाढवून इथं आपल्याला PNG आहे ती सेट करून टाकायची आहे आणि सेट करून टाकल्यानंतर बघू शकताय ही जी लेअर आहे ती आपल्याला स्क्रोल करत इमेज लेअरच्या वरती घेऊन यायची आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता बॅकग्राऊंडचं सगळं काम झालेलं आहे। आता मेन काम आहे ते फ्रंटचं काम। आता तुम्ही बघू शकता ग्रुप 1 ग्रुप 2 ग्रुप 3 आणि ग्रुप 4 अशा प्रकारे तुम्हाला ग्रुप दिलेले आहेत। आता तिथे इमेज एडिट करण्यासाठी ग्रुप 1 या लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपवर जायचं आहे। आता एडिट ग्रुपवर तुम्हाला अशा प्रकारे लेअरिक्स आणि तुम्ही PNG बघू शकता। सिंपली रेक्टँगल टू ही PNG आहे ती सिंपली काय करायचं त्याच्यावर क्लिक करून कलर अँड फिलवर क्लिक करायचं आहे। यामधील चौथ्या ऑप्शनवर क्लिक करून सिलेक्ट मीडियामध्ये जायचं आहे। आता सिलेक्ट मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुमचं मटेरियल आहे ते ओपन होऊन जाणार आहे आणि अशा प्रकारे तुमचा इमेज इथं ऍड करून घ्यायचा आहे। आता पहिला इमेज इथं आपण ऍड करून घेतला नाही आणि इथून बॅक निघायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ग्रुप 2 ला क्लिक करून एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि रेक्टँगल 2 वर क्लिक करून कलर अँड फिलवर क्लिक करून चौथ्या ऑप्शन जाऊन सिलेक्ट मीडिया करायचा आहे म्हणजे इथेच तुमचा इमेज इथं अशा प्रकारे प्लस चिन्ह ऍड करायचं आहे म्हणजे तुमचा इमेज आहे तो तिथं येऊन जाईल। तर अशाच प्रकारे सेकंड नंबरचाही झालेला आहे। त्यानंतर थर्ड नंबरचा याच्याच प्रकारे एडिट ग्रुपवर क्लिक करून रेक्टँगल 2 वर क्लिक करून कलर अँड फिलवर क्लिक करायचं आहे त्यामध्ये चौथा ऑप्शन आणि सिलेक्ट मीडिया। तर अशाच प्रकारे तुमचा इमेज इथं तुम्ही ऍड करू शकता आणि जे चारही इमेज आहेत ते अशाच प्रकारे आपल्याला ऍड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता हे 3 इमेज आपण अशाच प्रकारे ऍड करून घेतलेले आहेत। आता चौथाही इमेज लेअर आहे तो अशाच प्रकारे इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे। आता बघू शकता चौथा आपण अशाच प्रकारे ऍड करणार आहोत। एडिट ग्रुपमध्ये जाऊन रेक्टँगल 2 आणि एडिट आपल्याला कलर अँड फिलमध्ये जायचं आहे। त्यानंतर यामधील चौथा ऑप्शन सिलेक्ट मीडिया न झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे एक इमेज इथं आपल्याला ऍड करायचं आहे। तर तुमचाही अशाच प्रकारे तुम्ही इमेज ऍड करून घ्यायचे आहेत आणि चारही लेअर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत। तर पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 14.18 या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज दिलेले आहेत तर बघू शकता हा इमेज इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे। त्यानंतर अशाच प्रकारे दुसरेही इमेज आपल्याला अशाच प्रकारे हे ऍड करून घ्यायचे। तर अशाच प्रकारे आपण तिन्ही इमेज ऍड करून घेतले। त्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटवर क्लिक करून
फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजे जिथे आपल्याला इमेज लेअरची साईज वाढवून इमेज येतो सेट करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे इथं आपल्याला पूर्ण म्हणजे सर्व इमेज आहेत ते अशा प्रकारे इथं करून घ्यायचे बघू शकता. आता करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की परत एकदा स्टार्टिंगलाच म्हणजे इथं आपला 14.18 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामधील जो ब्लॅक पेज दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून याची साईज वाढवून इथं आपल्याला तो पेस्ट करून म्हणजे अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं इथं आपल्याला परत एकदा 14.18 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला मटेरियलमध्ये अशा प्रकारे PNG दिलेला आहे. इमोजी PNG आपण नवीन क्रिएट केलेले आहे ती तुम्हाला दिलेलं आहे. आणि याची लेंथ ॲड करून घेतल्यानंतर शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथं काय करायचं आहे 14.18ला पेस्ट करायचे म्हणजे ॲड करायचं. त्यानंतर इथं आपल्याला 18.26ला एकदा ॲड करायचे. त्यानंतर 22.9ला एकदा ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर तो इंक इफेक्ट सिलेक्ट करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचा आहे. अशाच प्रकारे तिन्ही जागेचा जो आपल्याला इंक इफेक्ट दिलेला आहे तो अशा प्रकारे स्क्रीन करायचा आहे. त्यासाठी ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. आता स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. तर बघू शकताय की अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला आता आपला स्टेटस सेव्ह करण्यासाठी इथून बॅक निघून वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.